घोणसी बुद्रुक येथे भव्य कुस्तीची दंगल। घनसावंगी तालुक्यातील घोणसी बुद्रुक येथे गेबी पीर उरूस यात्रा निमित्त भव्य कुस्त्यांची दंगल घेण्यात आली। या कुस्तीची दंगलीला महाराष्ट्रभरातून धुरंधर पैलवान आले होते। घोणसी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेनिमित्त कुस्तीची दंगल तसेच गावामध्ये भव्य यात्रा भरते। या यात्रेला तालुकाभरातून भाविक येतात। या यात्रेनिमित्त ठेवलेल्या कुस्त्यांना दंगलीला गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनभाऊ वगैरे यावेळी या कुस्तीच्या दंगलीचे आयोजक असून यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतोनात मेहनत घेऊन गावातील परंपरा चालू ठेवली। तसेच कुस्तीची दंगल 99,999 रुपयाची जंगी लूट असून यामध्ये प्रत्येक पैलवान खुश होऊन जाईल। यामध्ये कोणताही पैलवान नाराज होणार नाही अशा या दंगलीचे स्वरूप होते। तसेच घोणसी येथील कुस्तीची दंगल ही तालुक्यातच नसून संपूर्ण जिल्ह्यात गाजलेली दंगल आहे। त्यामुळे या यात्रेतील कुस्तीच्या दंगलीला महाराष्ट्रभरातून आवर्जून पैलवान उपस्थित राहतात असे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनभाऊ वगैरे यांनी सांगितले। तसेच ते पुढे म्हणाले, आमची यात्रा अनेक वर्षापासून चालू असून ही यात्रा आम्ही कधीही बंद पडू देणार नाही। आमच्या गावाची परंपरा कायम आम्ही चालू ठेवू अशी यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आयोजक जीवनभाऊ वगैरे यांनी सांगितले। तसेच यावेळी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सतीश घाडगे यांनी हजेरी लावली होती। यावेळी सतीश घाडगे पाटील म्हणाले की मला आयोजक जीवन वगैरे यांनी 1 नंबर व 2 नंबरची कुस्ती लावण्याचा मान दिला, त्याबद्दल मी गावकऱ्याचे व आयोजकांचे आभारी आहे। तसेच पुढे त्यांनी जिल्हा परिषद चिंचोली सर्कलचे सुद्धा संकेत दिले आहेत। ते म्हणाले की आता ही कुस्ती खेळ पुढे काही दिवसात जीवन वगैरे हे मोठी कुस्ती खेळणार आहेत, त्यासाठी सर्वजण सज्ज राहा असे यावेळी सतीश घाडगे पाटील यांनी जिल्हा परिषद चिंचोली सर्कलचा एक प्रकारे इशाराच दिलाय। ST मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी। कुस्ती प्रेमी आणि ज्यांनी ही कुस्ती या ठिकाणी आयोजित केली, जीवनराजे वगैरे आणि त्यांची कुस्तीचे संघटनेचे सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी बहुमान दिला की पहिली कुस्ती दुसरी कुस्ती लावण्याचा। त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आता खरं बघायला गेलं तर जीवनराव यांची कुस्ती झाल्यानंतर तुमची कुस्ती म्हणजे रंगीत तालीम मला वाटतं जीवनराव करू राहिले। तुम्ही सगळे राहणार आहात का त्या कुस्तीत त्यांच्या बरोबर आहे का? नाहीतर बघा आपल्याला जसं त्यांनी सांगितलं, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदार कुस्ती स्पर्धा पैलवान त्या लोकांना खूप प्रोत्साहन देतात। मी आज माझ्या कारखान्यातर्फे ते सुद्धा सांगतो, आम्ही सुद्धा एक भव्य कुस्ती स्पर्धा घेऊ, त्यानंतर यातल्या पैलवानांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊ। जे काही काम आमच्याकडे पडेल आम्ही ते करू, कारण ही शेवटी आपली संस्कृती आहे। या मलाल मातीची आपली जी संस्कृती आहे ही आपल्याला जपायची, यातून सदृढता आणि शरीर त्या ठिकाणी सदृढ राहण्याचं काम करतं। बाकी सगळी गोष्टी सोडून जर याच्यात आपण लक्ष दिलं तर अतिशय चांगलं त्या ठिकाणी घडतं। परत एकदा सर्वांचं, या पंचकोशीतील सर्व कुस्तीप्रेमी लोकांचं, सर्व पैलवानांचं, आलेले जिंकलेले हारलेले, आज हारले जरी असतील तर उद्या जिंकण्याची तयारी ठेवा। मी सुद्धा हारलेलो आहे, त्याच्यामुळे काही घाबरू नका। तुम्ही जिंकायचं असं ठरवून आपल्याला त्या ठिकाणी परत लढायचंय आणि ही कुस्ती मात्र जीवनरावला एवढ्याला तुम्ही विजयी करा असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद।